तर विद्यार्थी मित्रांनो कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्त्वाचा कायदा ज्याच्या डेटवरती प्रश्न विचारला जातो, तर तो कायदा कुठला आहे? तर शिक्षणाचा अधिकार कायदा, राईट टू एज्युकेशन ऍक्ट. आता हा 1185 योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की 86वी घटना दुरुस्ती, 86वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत घटनेच्या फंडामेंटल राईटमध्ये काय केलेलं आहे, कलम 21 एक नवीन क्लॉज ऍड केला आणि त्याच्या अंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशनची तरतूद केली आणि तो आपला मूलभूत हक्क म्हणून त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तर त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी संसदेत 4 ऑगस्ट 2009 रोजी शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा राईट टू एज्युकेशन ऍक्ट पास करण्यात आला. तर या कायद्याने 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला असून प्राथमिक शाळांसाठी आवश्यक किमान निकष निश्चित केलेले आहेत. तर या कायद्यानुसार सर्व खाजगी शाळांना, अल्पसंख्याक संस्था सोडून सर्व खाजगी शाळांना गरीब आणि इतर श्रेणीतील मुलांसाठी 25% जागा राखून ठेवणे अनिवार्य आहे. राईट. तर या जागांसाठी राज्य सरकार काय करतं, शाळांना सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारीतून योजनेचा भाग म्हणून त्यांना अनुदान देत असतं. तर हा जो कायदा आहे, हा कायदा कधीपासून लागू करण्यात आला याच्यावरती प्रश्न येतो. तर हा जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे तो 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आलेला आहे. 2009 ला तो कायदा पास करण्यात आला आणि लागू 1 एप्रिल 2010 पासून करण्यात आलेला आहे. तर नक्की लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला एखादा प्रश्न बघायला मिळेल. सो धन्यवाद.